नमस्कार, मी सेजल कुणाल मांजरेकर. नमस्कार, मी मानसी घनश्याम घाडी. आम्ही इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहोत शिदे टोपीवाला हायस्कूल मालवण. आज आमच्या मॉडेलचं नाव आहे वॉटर टाईम बॉम्ब. उपयोग सांगते. वॉटर टाईम बॉम्बमुळे सीमेवरील शत्रूंसाठी मदत होते आणि पैसेही वाचतात. काही कसं होतं सांगा. म्हणजे जो आपला ह्याचा बॉम्ब असतो, जमिनीखालचा जो बॉम्ब असतो त्याच्यावर तो आपल्या सैनिकांनी ठेवलेला असतो. पण काही वेळी कसं होतं, त्या सैनिकांचा चुकून त्याच्यावर पाय पडतो आणि मग तो ब्लास्ट होतो आणि मग त्यांना दुखापत होते. आणि दुखापत झाल्यावर मग त्यांना आपण सांगू पण शकत नाही त्यांना किती दुखापत होते ती. म्हणून आम्ही हा वॉटर टाईम बॉम्ब बनवला आहे. तर ह्याची रचना म्हणजे आम्ही पहिला एक बल्ब घेतला, त्या बल्बमध्ये बारूद भरला आणि त्या बारूदमध्ये आम्ही ह्या 3 वायरी जोडल्या. आणि ह्या 3 वायरी जोडण्याचा आमचा मागचा उद्देश म्हणजे की ह्या ज्या 3 वायरी आहेत ह्या जर एकत्र आल्या तर ह्या सर्व वायरींमध्ये एक शॉर्ट सर्किट असतं. ते शॉर्ट सर्किट होतं, आग लागते आणि काय जे म्हणजे आपण इलेक्ट्रिकशी संबंधित आहे ते सर्व होतं. त्यामुळे ह्याचा स्फोट होतो आणि मग इथून पाणी पडतं. इथून पाणी पडलं की मग ह्याचा हा जो टँक आहे तो खालून मग सगळं पाणी पडणार आणि मग जो प्रेशर आहे तो खाली येणार आणि मग तो बॉम्बवर तो बसणार आणि अशा प्रकारे तो स्फोट होणार. धन्यवाद. नमस्कार, मी शिदे टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थिनी दुर्वा महेंद्र पराडकर, इयत्ता 7वी अ. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आजच्या आधुनिक युगातही सिंधुदुर्गात पारंपरिक रापण चालली जाते. रापण ही केवळ मासेमारी पद्धतच नव्हे तर एक संस्कृतीही आहे. रापण ही एक वाडी, एक गाव किंवा एक तालुका ठिकठिकाणचे लोक रोजगार पद्धतीने एकत्र येतात. रापणीमुळे सामाजिक एकोपा राखला जातो. एक रापण संघावर 30 ते 50 कुटुंबे अवलंबून असतात. रापण ओढण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 लोकांची आवश्यकता असते. रापण ही पर्यावरणपूरक शाश्वत मासेमारी आहे. त्यामुळे प्रदूषण होत नाही. मासे पण मर्यादित स्वरूपात काढले जातात. बिगर यांत्रिक मासेमारी असल्याने ठराविक क्षेत्रातच ती ओढली जाते. जी काठी कमरेला लावून मच्छीमार रापण ओढतात त्याला टांगूण असे म्हणतात. रापणीच्या जाळ्यांना पाटा म्हणतात, अनेक वचनी पाटे. आता मी तुम्हाला ही रापण कशी करतात याची प्रक्रिया दाखवते. सर्वप्रथम ही जी जाळी आहे ती समुद्रात सोडली जाते आणि ही जे 2 माणसांची जोडी आहे ते त्या जाळीला ओढतात आणि ते मासे किनाऱ्यावर येतात. मग जी काही लोक असतात ती आपल्या टोपलीत भरून मासे विक्रीसाठी घेऊन जातात. मासेमारीसाठी लागणारे अनेक प्रकारची जाळे आहेत. त्यातला हा पहिला गारफेल हा प्रामुख्याने पापलेटसाठी वापरला जातो. पण यात बांगडा, मोरी, सौंदाळा असे मासे देखील मिळतात. हा बांगड्याची तियानीचे 2 प्रकार आहेत. त्यातली ही बांगड्याची तियानी, ह्याच्यात छोटी सुरमई म्हणजे सनाकी सुद्धा मिळते. हे आहे आऊत, ह्याच्यात मोठी सुरमई म्हणजे इसवण 4 ते 5 किलो मध्ये मिळते. हा आहे तियानीचा दुसरा प्रकार जो तारली माशांसाठी वापरला जातो. ही आहे तडशी. जर कोणतेही जाळे फाटले असेल तर त्याची दोरी या तडशीत गुंडाळतात आणि मग ते फाटलेली जाळी शिवतात. ही आहे गरी. ह्यात मांसभक्षक मासे गळाला लागतात. उदाहरणार्थ सुरमई, मोळी, शेंगटी, काड्या, गोबरा, महाकुल, तांबोशी इत्यादी. अशी मी तुम्हाला ही पारंपरिक रापण दाखवली आहे. धन्यवाद. आज या ठिकाणी सकाळपासून आपण विज्ञान जत्रा हा कार्यक्रम अतिशय उत्सवी वातावरणामध्ये तिथे संपन्न करत आहोत. यामध्ये आपण सर्व विद्यार्थी
पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. माननीय पर्यवेक्षक श्री वेरलकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी प्रशालेच्या वतीने या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करून एक भव्य दिवस या कार्यक्रमाला प्राप्त करून दिलेला आहे.